कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीवर इतकं प्रेम करतो की तीच आपल्यासाठी सगळे काही जग बनते. पण नशीब पहा ना मित्रांनो, तीच व्यक्ती आपल्याला त्रास देते, इग्नोर करते आणि शेवटी सोडूनही जाते. का असं होतं? आज आपण हे समजून घेऊया. जास्त प्रेम आपण तिच्यावर आपण स्वतःलाही विसरून जातो. एवढं प्रेम करतो की आपण तिच्यातच सगळं आपलं जग पाहतो. त्या व्यक्तीसाठी आपण स्वतःला झिजवत राहतो. वेळ, पैसा, भावना, आधार आपण तिच्या सावलीसारखं तिच्याजवळ राहून जातो. मध्ये एवढे गुंतून जातो की तिला आपल्याला वेड्यात काढूनही संगी टाईमपास करत असते आणि हे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत पण नाही. असे होते आणि त्याच्याकडून साधी स्तुतीसुद्धा मिळत नाही. तेव्हा आपलं मन तुटतं. ती व्यक्ती आपल्याला गृहीत धरते, हा तर माझ्यावरच प्रेम करतो, त्यामुळे तिला कधी वाटतच नाही की आपण त्याच्यासाठी काही करावे. त्यामुळे आपलं प्रेम, समर्पण याची किंमतच उरत नाही. भावनिक गैरव्यवहार हे सुद्धा मित्रांनो अशाच पद्धतीने होतात. कधीकधी काही लोक भावनिक खेळ खेळतात. आपल्या समोरच्यावर आपण खूप प्रेम करतो असे दिखावा करून त्याच्याकडून डिमांड केले जातात. त्याची लूटमाट करतात. त्याच्याकडून अमाप पैसा घेतला जातो आणि नंतर सोडून देतात. आपण प्रेमात असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी कळत असून पण आपण न कळतल्यासारखे सोडून देतो आणि आपल्याला असं वाटतं की ती कधीतरी आपल्याला समजून जाईल. मित्रांनो, आपल्याला सोडलं तरी आपण परतच येणार ह्या भावनेने ती कधीच आपल्याबद्दल विचार करत नाही. असं पण होतं की ते जुनं नातं असतं, तिला वाटतं की विसरून जावं, दुसरं कोणतरी चांगलं भेटलं की ती सोडून जाते आणि त्यावेळेस तिच्या मनात काहीसुद्धा तिला फरक पडत नाही किंवा ती मागे वळून पाहतसुद्धा नाही. मित्रांनो, प्रेम करायचं पण स्वतःला हरवून नाही. जेव्हा पण कोणी दुसरं प्रेम करतं, तुमचं योगदान नाकारतं, तेव्हा तुम्ही स्वतः विचार करा की ती सोडून का गेलेली आहे आणि तुम्हीसुद्धा सोडून द्या. कोणाच्या सोडून गेल्यानं आयुष्य थांबत नाही मित्रांनो. ज्या व्यक्तीने तुम्हाला रडवलं त्याचं नाव ऐकूनही तुम्हाला हसता यावं. प्रेम हे सुंदर आहे, फक्त ते योग्य व्यक्तीसाठीच. धन्यवाद मित्रांनो.